लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून मॅनिफेस्टेशन करत असताना इंटेन्शन सेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इंटेन्शन सेटिंगचं काय सिक्रेट आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आणि या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, हेल्पफुल वाटत असतील तर नक्की या व्हिडिओजना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला माझ्याबरोबर लाईव्ह होपोनोपोनो प्रॅक्टिस करण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? तुम्हाला खरंच जर इंटरेस्ट असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुप लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. जेव्हा तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याल तेव्हा तुम्हाला या लाईव्ह होपोनोपोनो प्रॅक्टिसचे डिटेल्स मिळतील, झूम लिंक मिळेल, टायमिंग मिळेल, सगळे डिटेल्स मिळतील. खरंच इंटरेस्टेड असाल तर नक्की हा ग्रुप जॉईन करा. लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून मॅनिफेस्टेशन जेव्हा आपण करत असतो तेव्हा कधीही आपण युनिवर्सकडे काही मागत नसतो. मला हे दे, मला ते दे, असं एक बेगिंगची जी फ्रिक्वेन्सी असते त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपण कधीच यायचं नसतं. जेव्हा आपण युनिवर्सकडे काहीतरी मागतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की आपल्याकडे एखादी गोष्ट नाही आहे किंवा आपल्याला जे हवं आहे ते आपल्याकडे नाही आहे. आपण लॅकच्या फ्रिक्वेन्सीवर आहोत. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा वर्क करतो? लाईक अट्रॅक्ट्स लाईक. आपण जर लॅकच्या फ्रिक्वेन्सीवर असू, कमतरतेच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत असू तर युनिवर्स आपल्याला आणखी अशा सिच्युएशन्स देतो की ज्यामुळे आपल्याला कमतरता फील व्हावी, लॅक फील व्हावं. म्हणून मॅनिफेस्टेशन करत असताना कधीही युनिवर्सकडे काहीही मागायचं नसतं, बेग करायचं नसतं. याच्या उलट आपल्याला ॲक्च्युली ग्रॅटिट्यूडच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायचं असतं. म्हणजे आपल्याकडे जे काय आहे त्या गोष्टींना ग्रॅटिट्यूड देऊन युनिवर्सला हे दाखवून द्यायचं असतं की मी किती ॲबंडंट आहे. माझ्याकडे किती साऱ्या गोष्टी आहेत की ज्याला मी ग्रॅटिट्यूड देते आहे. आणि सगळ्या गोष्टींना ग्रॅटिट्यूड देत राहायचं असतं आणि आपण त्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायचं असतं. जेव्हा आपण ग्रॅटिट्यूडच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला लागतो तेव्हा युनिवर्सला हा सिग्नल जातो की या पर्सनकडे खूप काही अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींसाठी हा पर्सन ग्रेटफुल आहे. हा पर्सन खूप ॲबंडंट आहे, खूप श्रीमंत आहे, याला कशाचीच कमी नाही आहे. आणि जेव्हा आपण या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करतो तेव्हा युनिवर्स आपल्याला जे हवं आहे त्या गोष्टी द्यायला सुरुवात करतो. आपल्याला जे हवं आहे ते ॲटोमॅटिकली आपल्याकडे यायला लागतं, एफर्टलेसली आपल्याकडे यायला लागतं. मग युनिवर्सकडे जेव्हा आपण काही मागायचं असतं किंवा आपल्याला काही हवं असतं तेव्हा ऑलवेज एक स्टेटमेंट म्हणायचं असतं. हे सिक्रेट आहे इंटेन्शन सेटिंगचं. आपल्याला युनिवर्सकडून जे हवं आहे त्याच्यासाठी आपल्याला असं म्हणायचं, थँक्यू, माझ्याकडे या गोष्टी आहेत. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याला थँक्यू म्हणायचं. आणि मग म्हणायचं, आय एम रेडी फॉर मोर, आय एम रेडी फॉर मोर. थँक्यू माझ्या घरासाठी, थँक्यू माझ्या जॉबसाठी, थँक्यू माझ्या हेल्थसाठी. माझ्याकडे हे सगळ्या गोष्टी आहेत. आय एम रेडी फॉर मोर. अजून जास्त गोष्टींसाठी मी रेडी आहे, मी तयार आहे. असं युनिवर्सशी आपण बोलायचं असतं. युनिवर्सला आपण हे सांगायचं असतं की माझ्याकडे सगळं काही आहे, मी ॲबंडंट आहे आणि तू अजून काही देत असतोस, तू अजून काय देणार आहेस त्याच्यासाठी मी रेडी आहे, मी ओपन आहे. जेव्हा आपण असं युनिवर्सशी बोलतो, युनिवर्सला असं सांगतो तेव्हा आपली एनर्जी ओपन होते, आपली रिसिव्हिंग एनर्जी ओपन होते आणि आपल्याकडे आणखी गोष्टी यायला लागतात ज्या रिसीव्ह करायला आपण तयार असतो. निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये जेव्हा आपण असतो, लॅकच्या फ्रिक्वेन्सीमध्ये असतो आणि काहीतरी युनिवर्सकडे मागत असतो की मला हे दे, मला ते दे, असं जेव्हा आपण करतो तेव्हा युनिवर्सकडून आपल्याला काहीच मिळत नसतं. कारण आपण लॅकच्या निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत असतो. आणि बऱ्याच जणांची ही मिस्टेक होत असते. युनिवर्सकडे म्हणा किंवा देवाकडे म्हणा मागितलं जातं, मला हे दे, मला चांगला जॉब दे, मला चांगली हेल्थ दे, माझ्या मुलांसाठी हे दे, मला पैसा दे, असं मागितलं जातं. जेव्हा आपण एखादी गोष्ट मागतो त्याचाच अर्थ असा होतो की आपल्याकडे ती गोष्ट नाही आहे, आपल्याकडे त्या गोष्टीची कमतरता आहे.
आणि याचाच अर्थ आपण कमतरतेच्या लॅकच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत असतो. म्हणून कधीही काही मॅनिफेस्ट करायचं असेल, काही युनिवर्सकडून देवाकडून मिळवायचं असेल, तर आधी आपल्याकडे काय आहे त्या गोष्टी दाखवून द्यायला पाहिजे. देवाला म्हणा, युनिवर्सला म्हणा की माझ्याकडे ह्या एवढ्या गोष्टी आहेत आणि याच्यासाठी मी ग्रेटफुल आहे, थँक्यू आहे, अँड आय एम रेडी फॉर मोर. आणखी अशा चांगल्या गोष्टींसाठी मी रेडी आहे, मी तयार आहे, असं युनिवर्सशी बोलायचं असतं. हे सिक्रेट आहे मॅनिफेस्टेशनचं. याच्यापुढे तुम्ही कधी कुठलंही मॅनिफेस्टेशन करत असाल तर या पद्धतीने मॅनिफेस्टेशन करा. थँक्यू, जे काही तुमच्याकडे आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू. थँक्यू, तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळालं आहे असं समजून त्या गोष्टीसाठी सुद्धा थँक्यू. अँड आय एम रेडी फॉर मोर. मी आणखी अशाच मिरॅकलसाठी, अशाच गिफ्टसाठी, अशाच मॅनिफेस्टेशनसाठी रेडी आहे, असं आपण युनिवर्सला सांगायचं. आणि मग युनिवर्स खूप जनरस असतो. तो आपल्याला जे हवं आहे ते अगदी जनरसली आपल्याला देत असतो आणि आपण सुद्धा ते रिसीव करायला रेडी असतो. आपल्यामधले सुद्धा सगळे ब्लॉक्स याच्यामुळे निघून गेलेले असतात, रिलीज झालेले असतात. तर तुम्ही अशा पद्धतीने मॅनिफेस्टेशन करून बघा. तुमचे काय रिझल्ट्स आहेत, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तो कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या फ्री वेबिनारसाठी रजिस्टर करा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.